हक्काच न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा। जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे अनावरण कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित राहून शिवसेना पक्षावरील आपली निष्ठा दर्शवली। या प्रसंगी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भूमिका मांडली। शेतकरी पीक विमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच इतर विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी जळगाव जामोद येथे काढण्यात येणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले। तात्काळ कर्जमाफी आणि पीक विम्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे। शासनाच्या अपुऱ्या धोरणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून या अन्यायाविरुद्ध शिवसेना सातत्याने लढा देत राहील, असे ठाम मत यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख गजानन भाऊ वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता भाऊ पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे, उपशहर प्रमुख संतोष डब्बे, तालुका प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे, माजी युवासेना तालुका प्रमुख विशाल ताकोते तसेच प्रमोद रोजतकार, राजू गावडे, संजय निंबाळकर तसेच नुकतेच नियुक्त झालेले उमापूर शाखा प्रमुख अर्जुन, उपशाखा प्रमुख पानेकर, प्रकाश बिबाकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी पवन ठाकरे, बुलढाणा। पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, याकरिता जळगाव जामोद येथे 11 वाजता दुर्गा चौकामधून उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर एका शेतकरी मोर्चाचे भव्य आयोजन केलेले आहे। तर या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांना आणि या पक्षाचे आपले पदाधिकारी आणि शिवसैनिकांना विनंती करतो की सर्वांनी मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे। कुठलाही आपण हक्काच न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा।